नमस्कार. दिवाळी विशेष आज आपण बिस्किटासारखी खुसखुशीत खारी शंकरपाळी कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि 1 पळी तेल मी कडकडीत असं गरम करून टाकून घेतलेला आहे. तुम्हाला तेलाच्या ऐवजी तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता. त्याचबरोबर आता आपल्याला हे पिठाला पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल आपलं पिठाला लागेल. अशा पद्धतीने हे पीठ आपलं चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. त्याचबरोबर हे पीठ आपलं घट्ट असं मळून घेतल्याच्या नंतर आता 10 मिनटं ते पीठ झाकून ठेवून द्यायचं आहे. त्याचबरोबर आता 10 मिनटं झालेले आहेत. हे पीठ आपलं परफेक्ट असं झालेलं आहे. तर त्याबरोबर आता मी शंकरपाळी तयार करण्यासाठी घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी एक लाटी तयार करून घेतलेली आहे आणि लाटी तयार करून घेतल्याच्या नंतर आता त्याची पातळ अशी आपल्याला चपाती तयार करून घ्यायची आहे. शक्य होईल तेवढी पातळ लाटायची आहे. त्याचबरोबर ही चपाती एकदम पातळ झाल्याच्या नंतर शंकरपाळी पण एकदम खुसखुशीत अशी होतात. अशा पद्धतीने मी ते चाकूच्या साहाय्याने त्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचे काप करू शकता. आता मी शंकरपाळे तयार करून घेतलेले आहेत. आता गॅसवरती कढई ठेवून तेल कडकडीत असं आपलं गरम झालेलं आहे. आता तयार केलेले शंकरपाळे ती मी त्या तेलामध्ये टाकून घेतलेले आहेत. त्याचबरोबर आता 2 मिनटं हे शंकरपाळे आपल्याला आलटून पलटून असे मस्त असे तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती मस्त आपले शंकरपाळे झालेले आहेत. तर आता हे शंकरपाळे आपले खरपूस होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर त्याचबरोबर आपले शंकरपाळे तळून झालेले आहेत. आता मी एका ताटामध्ये ते काढून घेणार आहे. तर बघू शकता किती मस्त शंकरपाळे आपले तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा किती खुसखुशीत असे आपले खारीसारखे शंकरपाळे तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.